या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे गिरगट सर, आमचे मित्रतुल्य असे आमचे साळुंके सर, आमच्या वाजरगावचे प्रथम नागरिक सरपंच माधुरीताई, उपसरपंच आणि सदस्य विनायक दादा, माजी उपसरपंच हनुमंत नाना आणि सर्व शिक्षक स्टाफ आणि आपण सर्व विद्यार्थी. NSSचा कॅम्प आपण ज्या वेळेला उपस्थित राहतो त्या NSS कॅम्पमध्ये आपण सहभाग घेतो. आता बऱ्याच वक्त्यांनी आपल्याला सांगितलं हा कॅम्प किती महत्वाचा आहे. त्यामुळं हा कॅम्प तुमच्या आयुष्यभर तुमच्या लक्षात राहील. पण ह्याच्याही पेक्षा पुढचं की तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. उद्या भविष्यामध्ये तुम्ही स्पर्धेच्या युगामध्ये आहात. ही इतकी मोठी स्पर्धा आहे की तुम्ही आता 11 मला वाटतं FYSY ला असाल. ज्यावेळेला कॉलेजहून ज्यावेळेला बाहेर येताय तुम्ही त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की जगामध्ये किती स्पर्धा आहे आणि ह्या स्पर्धेच्या युगात वेगवेगळे शोध लागतात. आम्ही ज्यावेळेला लहान होतो त्यावेळेला आम्हाला असं वाटत पण नव्हतं की माणूस इतक्या जवळ येईल की तो आज त्यावेळेला पत्रानं आपलं मत सांगत होता. फोन आलं, फोन सोडून आता जिथं आहात तिथं तुम्हाला मोबाईलवर तुम्हाला बोलता येतं. आणि आता आणि वेगवेगळ्या अशा टेक्निक यायला लागलेल्या आहेत. त्यावेळेला स्पर्धेसाठी तुम्ही ज्या वेळेला असाल त्यावेळेला प्रथम तुमच्या आयुष्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे तुमची तब्येत. तुम्ही पर्सनॅलिटीमध्ये सगळ्यात महत्वाचं आरोग्याला महत्व द्या. जे NSS कॅम्पमधून तुम्हाला जे उपलब्ध होतंय नॉलेज, त्याच्यानंतर स्किल डेव्हलपमेंट, की तुम्ही ज्या वेळेला शाळेत असता किंवा तुमच्या गावामध्ये असता राहता तिथली लोक आणि ते सोडून आपण आपला परिसर सोडून आपण ज्या वेळेला ज्या लोकांच्यात मिसळतो त्यावेळेला त्या लोकांचे जे विचार आचार आहेत ते ह्याच्यामधनं तुमचं स्किल डेव्हलपमेंट होतं. त्यामुळं अशा स्टाईलनं तुम्ही या युगामध्ये वावरत आहात आणि त्यासाठी तुम्हाला येणारा भविष्य काळ हा असं नाही कधी म्हणायचं की धोक्याचा आहे. आता जवळजवळ 20-21 शतकात आपण जातो. मग इतक्या शतक लोक मानव होतात ना, मग अनेक प्रसंगाला तोंड दिलंच असेल ना, तसंही तुम्ही देणार आहातच. त्यामुळे यशस्वी होणारच आहात तुम्ही. पण आपण एक वेगळं पण आपलं दाखवण्याची जबाबदारी ही आपल्यावर असते आणि त्या जबाबदारीतून आपण आपल्या आई वडिलांना आपल्या परिसरांना एक आपण काय वेगळं आहोत हे तुम्हाला दाखवणं ही संधी त्या मानवत्या युगामध्ये तुम्हाला त्या आयुष्यामध्ये आलेले आहे. एक आता प्रश्न UPSCच्या एक्झामला विचारला होता त्या लेडीजला की अतिशय म्हणजे जलील करणारा की एखादा हा प्रश्न जर सामाजिक ह्याच्यामध्ये जर बोललं तर त्या व्यक्तीला आपण मारायला होतो. पण ते पुढं जी ओरल चाललेली होती त्या व्यक्तीची, तर हा प्रश्न का विचारला गेला तर समाजामध्ये ज्यावेळेला तुम्ही येता त्यावेळेला तुम्हाला असे प्रसंग येणार आहे. तुम्ही कसं त्या विषयाला तुम्ही व्यवस्थित फेस करताय ह्यासाठी तुम्हाला ते त्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात. म्हणून तुम्ही सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये स्पर्धेमध्ये जात असताना कधी राग येऊन देऊ नका. सगळ्यात यशस्वी होण्याचं पहिलं मूळ कारण आहे राग. राग येऊन देऊ नका. पर्सनॅलिटी चांगली डेव्हलप करा आणि बोलण्याचं तुमचं फेस करण्याचं डेअरिंग तुमचं असलं पाहिजे. मगाशी मुलगी ती बोलली, अतिशय तिनं आपलं मत व्यक्त केलं, पण बोलत असताना आपण काय बोलतोय म्हणजे आपण आता तिच्या तोंडातनं सारखा बाबा बाबा शब्द येत होता. मी तुमची चूक काढत नाही, पण ह्या NSS मधनं तुम्हाला अनेक लोक भेटते, तुम्हाला तुमचं स्किल डेव्हलपमेंट होते समजा, तर आपण काय बोलतोय त्यामुळे पुढच्या व्यक्तीला त्याचा इफेक्ट काय होतो का नाही हे सुद्धा महत्व आहे. म्हणजे हे देताना ओरल देताना तुम्ही असं जर केलं किंवा बोलताना जर सारखं तुमचा हाताची ऍक्टिव्हिटी समजा कुठं डोक्याला असली कुठं चेहऱ्यावर असली त्यावेळेस तुमचं ऑब्झर्वेशन होतं आणि त्यातून तुम्ही त्या स्पर्धेला उत्तीर्ण होताय का नाही याच्या शंका निर्माण होतात. म्हणून आपण जे काय बोलणार आहे ते ठोस आणि धडक बोललं पाहिजे. त्यासाठी आपलं नॉलेज असणं गरजेचं आहे, वाचन गरजेचं आहे त्यासाठी. आणि तुम्हाला असे आमचे मित्र असणारे तुमचे जे प्राचार्य आहेत साळुंके साहेब
हे असे तुम्हाला भेटलेले आहेत की एनएसएसचा असा टीम वर्क मी अजिबात कधी पाहिलेला नाही. आम्ही सुद्धा एनएसएस केलं, पण इतकं असं टीम वर्क नव्हतं त्यावेळेला. आणि आम्ही काही गोष्टीला मागे राहिलो. खरोखर आता आम्ही ती मिस करतोय. तुम्ही प्रत्येक गोष्टीला इथून पुढच्या आयुष्यामध्ये फेस व्हा, पुढे जावा, फेस करा, आणि त्या गोष्टीतनं तुम्हाला नॉलेज येईल आणि तुमची पर्सनॅलिटी चांगली डेव्हलप हो, ही अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि माझं थोडक्यात भाषण किंवा माझं मत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आपण सर्वांनी तो थोडासा अंगीकार घ्यावा असं मला वाटतंय. कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पलूस राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिर आज या ठिकाणी संपन्न होता. या शिबिरासाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी आम्हाला परवानगी दिली. त्याबद्दल सर्वप्रथम मी शिवाजी विद्यापीठाचे महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. त्यानंतर पलूस शिक्षण प्रसारक मंडळ पलूस यांनी हे शिबिर आयोजित करण्यासाठी आम्हाला प्रेरणा दिली, मार्गदर्शन केलं. त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष, सचिव, सर्व पदाधिकारी, संचालक यांचे मी महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. त्यानंतर वाजर ग्रामपंचायतीचे सरपंच सौ माधुरी जाधव या ठिकाणी उपस्थित राहिल्या. त्यांनी या कॅम्पमध्ये आम्हाला खूप सहकार्य केलं. त्याबद्दल त्यांचेही मी महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. त्याचबरोबर या गावचे डेप्युटी सरपंच हनुमंत जाधव हेही व्यासपीठावरती उपस्थित आहेत. तेही आमच्याबरोबर कॅम्पमध्ये सतत होते. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, काही सहकार्य केलं. त्याबद्दल त्यांचे महाविद्यालयाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. याचबरोबर संस्थेचे संचालक प्रशांत कुलकर्णी सर आणि मॅडम कुलकर्णी मॅडम या ठिकाणी उपस्थित राहिल्या. त्याबद्दल त्या दोघांचेही मी महाविद्यालयाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. तसेच ग्रामपंचायत सदस्य विनायक जाधव सर की जे सतत आमच्या कॅम्पमध्ये सहभागी होते, त्यांनी फार मोलाचं आम्हाला सहकार्य केलं. आम्हाला वाटत होतं की ते ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत की आमच्या कॉलेजचे मेंबर आहेत, तेच कळत नव्हतं. तर सर, तुम्ही आम्हाला मोलाचं सहकार्य केलं, त्याबद्दल तुमचे मी महाविद्यालयाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. एनएसएस विभागाच्या वतीनं मी प्राचार्य सरांचा आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर